या श्लोकामध्ये आता पुढच्या 19व्या श्लोकात आत्म्याचं अमरत्व सांगितलेलं आहे. श्लोक बघूया आधी. 19वा अध्याय 2. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. य म्हणजे यह. संस्कृतमध्ये यहचा अर्थ आहे जो. जो एनम म्हणजे या आत्म्याला, आत्म्यासाठी सर्वनाम वापरलंय. या आत्म्याला वेत्ती कसा, हंतारम. हंतारम म्हणजे मारणारा समजतो. यहच एनम हतम मन्यते. आणि जो हा आत्मा मेला, हतम म्हणजे मेला असे मन्यते म्हणजे मानतो, ते दोघेही उभौ तौ न विजानीतः. ते दोघेही हे जाणीत नाही. नायम म्हणजे न अयम. अयम म्हणजे हा, की हा आत्मा न हंती न हन्यते. हा मारूही शकत नाही आणि कोणाकडून मारल्याही जात नाही. थोडंसं आपल्याला कळायला हे दुसरा अध्याय कठीण आहे, पण तरी थोडं बारकाईने आणखीन आपण समजून घेतलं तर आपल्याला थोडं कळायला लागतं. फार पुस्तकं वाचलेली असली की त्यात खूप गहन असतं. त्यामुळे आपण त्या सगळ्याचं सार काढून अनेक पुस्तकांमध्ये जे चांगले चांगले थोडक्यात सांगितलं आहे ते आपण घेतो आहे. म्हणजे यातून हेच सांगायचं आहे की शरीरी म्हणजे आत्मा हा कोणाला मारत नाही. हा जो आत्मा आहे हा कोणाला मारत नाही आणि किंवा हा मारल्याही जात नाही, कोणाकडून मारल्याही जात नाही. कारण हा जो शरीरी आहे हा आत्मा अकर्ता आहे. आत्म्यामध्ये जन्म, मरण, उत्पन्न होणं, नष्ट होणं कुठलेही विकार नाहीत. हा शरीरी शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा मग हा कार्यरत होतो. याला शरीर लागतं. हे सगळं कार्यरत होण्यासाठी शरीर लागतं, तेव्हा हा कार्यरत होतो. उदाहरणार्थ एखादा कुशल कारीगार आहे, कितीही हुशार आहे, हस्तकौशल्य त्याच्याजवळ असले तरीसुद्धा अवजारा वाचून कार्य करू शकत नाही. कारागीर अवजारा वाचून कार्य करू शकणार नाही. हातात कितीही हस्तकौशल्य असलं तर त्याला काही ना काही साधनं लागतील, समोर लागेल काही. तसंच हा शरीरी हा आत्मा शरीराविना काहीही करू शकत नाही. आत्मा ही एक शक्ती आहे. या जडदेहामध्ये राहून देहाची जी हालचाल घडवणारी शक्ती आहे. वीज जशी पंखा फिरवते तसे हा आत्मा देहाला, शरीराला फिरवत असतो. वीज यंत्र फिरवते, त्या यंत्रामध्ये अडकून कोणी मेले तर विजेने मेले असं म्हणत नाही आपण. वीज शक्ती आहे, ती कोणाला मारतही नाही आणि त्या शक्तीलाही कोणी मारू शकत नाही. हो, पण पुन्हा शंका येईल की विजेच्या धक्क्याने माणसे मरतात, तर मग तुम्ही त्याला हात लावता त्यावेळी ती शक्ती तुम्हाला सोसवत नाही म्हणून तुम्ही मरता. वीज आपणहून कोणाला मारत नाही. तसंच शरीर आत्म्याच्या विवेकाला महत्त्व न देता अविवेकाला महत्त्व देतो आणि मग हवे तसे कृत्य तो करत जातो आणि मग विनाशाकडे जातो. हेच जणू काही यातून सांगायचं आहे. अर्जुनाला भगवंत सांगतात आहे की तू युद्ध कर आणि या आतताईंना लोळव, म्हणजे त्यांच्या अविवेकाने अधर्माने वागणाऱ्या शरीराला तू मार. कसे आहेत ते अविवेकी, अधर्माने वागणारे आहेत म्हणून त्यांच्या शरीराला तू मार, त्याने तुला पाप लागणार नाही. आता पुन्हा शंका अशी येते की असे म्हटलंय गीतेत, मग कोणीही कोणाला वेळ पडली तर मारेल. भगवंत म्हणतात पाप लागणार नाही, असं शंका येऊ शकते. भगवंताने सांगितले की मारा. एक लक्षात ठेवायचे की गीता युद्धभूमीवर सांगितलेली आहे आणि हे युद्ध धर्मयुद्ध आहे. धर्मयुद्धामध्ये धर्माचरण करीत लढाईमध्ये दुसऱ्याला मारले तर पाप लागत नाही. पण व्यक्तिगत भांडणामध्ये युद्ध चालू नसताना एखाद्याला कायद्याविरुद्ध आचरण करून मारणं हे मात्र पाप आहे. तो खून आहे. स्वार्थ लाभातून केलेले कुठलंही कृत्य पापकारक ठरतं. उलट परमार्थातून केलेलं कुठलंही कृत्य पुण्यकारक होय. उदाहरणार्थ आपल्या देशबांधवांसाठी युद्धामध्ये शत्रूला ठार मारणं हे सर्व समाजासाठी केलेलं कर्तव्य असल्याने ते पुण्यकर्म आहे. युद्धामध्ये ते शत्रूला ठार करतात आपले सैनिक, म्हणजेच आपल्यासाठी, आपल्या हितासाठी ते त्यांचं कर्म करतात म्हणून ते पुण्यकर्म आहे. पण एरवी व्यक्तिगत भांडणातून किंवा कुठल्या याच्यातून कोणाचा खून करणं हे योग्य नाही, ते मात्र पाप आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी परदेशीय माणसांना मारणं हे सुद्धा पाप आहे. पण आपल्या राष्ट्राच्या विरोधी जर कोणी कार्यवाया करत असतील, इतर जे देश असतात, शत्रू
देश असतात ते. इतर वेळेस परदेशींना मारणं पाप आहे, पण शत्रू पक्षाचे जे देश आहेत त्यांच्या विरोधी कारवाया ते आपल्या देशाच्या विरुद्ध करत असतील, आपल्याला त्रास देत असतील आपल्या देशाला, तर मात्र त्यांना मारायलाच हवे. हा जो धर्माचा सूक्ष्मपणा आहे तो कळला पाहिजे. देशाच्या नावाखाली व्यक्तिगत स्वार्थ साधला तरी सुद्धा पापच ठरेल. थोडक्यात भगवंताला अर्जुनाला हे सांगायचंय की काला वाचून कोणीही मरत नाही, काळ यावा लागतो आणि कोणी मारीत पण नाही काळ आल्याशिवाय. आत्मा स्वतःच्या शक्तीनेच नेहमी आहे, तो स्वयंभू आहे. 11व्या अध्यायामध्ये म्हटलंय की कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्धो, मी लोकांचा नाश करणारा महाकाल आहे. ही त्यांनी सांगितलेलं आहे 11व्या अध्यायामध्ये. जे शत्रुपक्ष इथे आलेत ते अर्जुना, तू मारलं नाहीस तरी ते वाचणार नाही, ते मरणारच आहेत. काळ परिपक्व होऊन झाला की त्यांच्या वेळ आली की ते मरणारच आहे. भगवंताला वाटले एवढ्या उपदेशाने तरी अर्जुनाच्या लक्षात आले असावे, पण तसं दिसेना. आणि म्हणून पुन्हा भगवंत त्याला काय सांगतायत ते पुढच्या श्लोकात आपण बघणार आहे. आपल्याला सुद्धा खूप गहन अर्थ आहे, कळत नाही, पण भगवंत वेगवेगळ्या प्रकारे अर्जुनाला सुद्धा जे समजावतात आहे त्यातून थोडा जरी प्रकाश पडेल आपल्यातही, हे समजूया. आपण 19व्या श्लोकात बघितलं की भगवंत समजवतात आहेत, नाशवंत अशा देहाचा नाश झाला तरी त्याबद्दल शोक करण्याचं कारण नाही, कारण नाश होणं हा देहाचा धर्म आहे, पण आत्म्याचा नाश होणं हा धर्म नाही. आणि म्हणून शोक न करता अर्जुना, ज्या कार्यासाठी तू इतकी तयारी केली आहेस ते युद्ध कर, विजय मिळवून स्वराज्य घे आणि प्रजेचं कल्याण करून या मोठ्या यशाचा भागीदार हो, हे पुन्हा पुन्हा समजवतात आहे. आता दुसऱ्या अध्यायातला हा 20वा श्लोक आहे आपण बघतोय, त्याच अर्थाने भगवंत सांगतात आहे, न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते वा म्रियते कदाचित न अयम. अयम हे आत्म्यासाठी सर्वनाम वापरले आहे. आत्मा हा शब्द न वापरता किंवा शरीरी शब्द न वापरता अयम म्हटलंय, म्हणजे हा शरीरी, हा आत्मा न जायते जन्मत नाही, न म्रियते किंवा हा मरत सुद्धा नाही, न अयम भूत्वा हा पुन्हा उत्पन्न होऊन, भविता किंवा पुन्हा होणारा हा सुद्धा नाही, शिवाय अजह, अजो मधला हो निघून जाईल, अजह म्हणजे हा जन्मरहित आहे, नित्यः म्हणजे नित्य आहे, निरंतर आहे, शाश्वतः शाश्वत आहे, पुराणः म्हणजे अनादी आहे, आणि शरीरे मारली जात असताना सुद्धा, शरीरे हन्यमाने, शरीर मारले जात असताना सुद्धा म्हणजे शरीरांचा मृत्यू होत असताना सुद्धा न हन्यते, हा आत्मा मात्र मारल्या जात नाही. हा साधा सरळ अर्थ बघितला आपण. थोडं विवेचन बघू की आत्मा जन्मत नाही, मरत नाही असं अर्थात म्हटलंय. याचा अर्थ असा की शरीरामध्ये जे 6 विकार होतात, शरीरामध्ये कोणते 6 विकार होतात ते बघू की जायते, अस्ति, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि विनश्यती. शरीर म्हणजे आत्म्याच्या बाबतीत मात्र, शरीरी म्हणजे आत्म्याच्या बाबतीत मात्र हे कधी होत नाही. शरीराच्या बाबतीत होतं. शब्द लक्षात घ्या, शरीर आणि शरीरी, देह आणि देही. देही आणि शरीरीचा अर्थ आहे आत्मा, शरीर म्हणजे देह किंवा काया या अर्थाने. शरीरामध्ये बदल होतो, 6 अवस्था त्याच्यामध्ये होतात, 6 विकार होत जातात. अवस्था नव्हे, 6 विकार होत जातात. कोणते? तर जायते, अस्ति, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि विनश्यती. पण आत्मा मात्र हा विकार रहित असतो, जन्म मरण रहित असतो, सर्व काळ तसाच तो असतो. भगवंतानी हा आपला अंश आहे, म्हणजे हा शरीरी आत्मा, हा देही, हा कसा आहे? सनातन आहे. म्हणून याला अज म्हणजे कधीही याचा जन्म होत नाही असं म्हटलेलं आहे. हा नित्य आहे, निरंतर आहे, याचा ऱ्हास होत नाही, याच्यात परिवर्तन होत नाही. जसं शरीर क्षीण होतं, शक्ती कमी होते शरीराची, तसं शरीरीची शक्ती ऱ्हास होणं किंवा त्यात परिवर्तन होणं ते होत नाही. शरीरात बदल शरीरीत नाही, देहात बदल देहीमध्ये नाही. हा शाश्वत आहे
म्हणजे हा कधीही बदलत नाही, नित्य आहे, निरंतर आहे, एकरूप आहे. पुराण म्हटलेलं आहे याला, म्हणजे हा अविनाशी तत्व आहे. पुराणाचा अर्थ काय आहे? हा नवीन आहे, तसंच अनादी सुद्धा आहे. न पुरा असं म्हटलंय, म्हणजे हा पुरा पण नाही, म्हणजेच अत्यंत पुरातन असाही नाही, म्हणजे नवा आहे, पण म्हणजेच अनादी सुद्धा आहे. याचा कधी नाश पण होत नाही, याचा आधी नाही, अंत नाही. शरीराला नष्ट केले तरी आत्मतत्व मात्र कधीही नष्ट होत नाही. शरीरे मारले जात असताना सुद्धा शरीरी मात्र मारल्या जात नाही. शब्दांकडे फक्त बारीक बारीक लक्ष द्या. आत्मा हा अमर आहे. परमात्म शक्तीने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये चैतन्य रूपाने जी शक्ती आहे, ही आत्मरूप शक्ती सर्वत्र आहेच. पण कधी काहीमध्ये लोप पावते, तेव्हा ती वस्तू, तो प्राणी, तो वृक्ष मृत झाला असं आपण म्हणतो. चैतन्य रूपाने सगळ्यामध्ये ही आहे आत्मशक्ती. परंतु काही वेळा जेव्हा एखादी व्यक्ती, म्हणजे जो वस्तू आहे, प्राणी आहे, वृक्ष आहे, मृत जर झाला असेल, तर ते चैतन्य, ती ऊर्जा, ते आत्मतत्व त्यामध्ये नसतं, निघून गेलेलं असतं त्यातून. एखाद्या उदाहरणाने बघू आपण, की व्यवहारातील उदाहरणं बघू आपण तात्पुरतं समजून घेण्याकरता, आणि त्यातील गहनता समजून घ्यायला त्याची दृष्टी पण आपल्याला घ्यायला, अनुभव घ्यावा लागतो. कोणा एखाद्या अज्ञात कलायंत्राने शरीररूपी विद्युत दीप जगात लावलेले आहेत. त्यातील कधी काही विझले, काही तेवत राहिले, तरी मूळ जे कलायंत्र आहे त्यामध्ये कधीही बदल होत नाही. जे कलायंत्र आहे ते जसे शरीररूपी विद्युत दीप जगामध्ये लावलेत, त्यातील कधी काही विझले जातात, म्हणजे मृत्यू होतो, किंवा जीर्ण होतात, काही तेवत असतात, तरी सुद्धा जे मूळ कलायंत्र आहे त्यात कधीही बदल होत नाही, बिघाड होत नाही. ते सतत विद्युत शक्ती देतच असतं. जे दीप विझले, नष्ट होणारे असल्याने ते विझतात, म्हणजे इतकंच त्याचा अर्थ फक्त बघायचा आपण. किंवा आपण घरामध्ये लाइटिंग लावतो दिवाळीमध्ये वगैरे, त्या दीपमाळा असतात, मुख्य कनेक्शनशी जोडल्यानंतरच त्या प्रकाशतात, त्याशिवाय नाही. परंतु काही दिवसांनी किंवा काही कारणांनी त्यातील काही दिवे प्रकाशत नाही, विझून जातात, आणि काही मात्र प्रकाशतात. जे नादुरुस्त बल्ब पुन्हा चालू होत नाहीत. विद्युत प्रवाह सर्वत्र असतो, पण काही बल्ब हे नादुरुस्त झालेले असतात, त्यातून प्रकाश येत नाही. पण माळेतील प्रवाह जो आहे, मुख्य प्रवाह जो आहे विजेचा, तो नष्ट झालेला नाही. म्हणजे ही माळेची विद्युत तार ज्या मुख्य विद्युत तारेशी जोडलेली असते, आणखी मुख्य पुन्हा विद्युत प्रवाह असतो, आणि जेथून तो सर्वत्र घेतला जातो तो आणखीन वेगळा असतो, त्याच्याशीही हे जोडलेलं असतं. त्याचप्रमाणे त्या परमशक्तीद्वारा ही सगळी सृष्टी निर्मिती होते, आणि तिचाच जो अंश आहे ते हे आत्मतत्व, प्रत्येक आत्मा ज्याला म्हणता येईल, ते आपल्या सगळ्यांमध्ये असतं. पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार घेऊन मग प्रकृतीद्वारा शरीरे तयार होत असतात. शरीराला सर्व विकार आहेत. अपरा प्रकृतीमुळे शरीराला सगळे विकार होत असतात. पण जी परा प्रकृती आहे, परा म्हणजे चैतन्य असणारी, चेतना असणारी जी परा प्रकृती आहे, ती मात्र विकाररहित असते. त्याच्यात कधीही बदल होत नाही, परिवर्तन होत नाही, नष्ट होत नाही, त्याला जन्म मृत्यू काहीही नाही. ते शरीर जीर्ण शक्तिहीन झाले तरी सुद्धा, आपलं शरीर जीर्ण झालं, शक्तिहीन झालं, तरी त्यातील जे आत्मतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, ते मात्र कधीही त्यात बदल होत नाही, तसंच राहतं. पुन्हा नव्या शरीराच्या शोधामध्ये ते जातं. तेच आता पुन्हा पुढच्या श्लोकामध्ये समजावलेलं आहे. पुन्हा आत्म्याचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारे सांगतात आहेत. 21वा श्लोक दुसऱ्या अध्यायातला बघू. वेदा विनाशिनं नित्यं मजमव्ययं कथं स पुरुष पार्थ कंघातयति हंतिकम्. हे पार्था, जो पुरुष, य दिला जिथे तिथे यह होईल, यह विसर्ग येतो समोर, यह म्हणजे जो पुरुष. हा आत्मा एनम सुद्धा हे सर्वनाम आत्म्यासाठीच वापरलं आहे. हा आत्मा अजम, अव्ययम, म अर्धा होईल आणि व्ययशी जोडला जाईल, म्हणजे अव्ययम. हा आत्मा जन्मरहित आहे, तेच सांगतात ते पुन्हा. नित्य म्हणजे निरंतर आहे. अव्यय म्हणजे याचा नाश होत नाही, अविनाशी आहे.
आणि अपरिवर्तनीय हे जो जाणतो तो कोणाला कसा ठार करेल किंवा हा कसा कोणाला मारविल. सहपुरुष कम घातयती कम हंती, कोणाला मारेल किंवा कम घातयती म्हणजे कोणाकडून मारल्या जाणार तर ते नाही, हे इथे सांगायचे पुन्हा पुन्हा. म्हणजेच आत्मा किंवा हा देही किंवा हा शरीरी निर्विकार आहे आणि अर्जुन पांडित्याच्या गोष्टी बोलून युद्ध टाळू बघतोय. तेव्हा भगवंत म्हणतात आहे की शरीरे जरी मारली तरी आत्मा नष्ट होत नाही, त्याला कोणी मारू शकत नाही. म्हणून तू बाकी विचार न करता तुझे कर्तव्य लढण्याचं ते तू कर. या शत्रूंची, या स्वजनांची देह सोडण्याची आता वेळ आलेली आहे. त्यांच्या आत्म्यांना तू आता मुक्त कर, सोडव. याच अर्थाचा श्लोक पुढे पण आहे. खरं तर शंका इथे अशी येते की आत्म्याचं विवेचन युद्धभूमीवर का? याचा जीवनाशी काय संबंध? आत्मा अमर आहे म्हणून निर्दयपणाने त्याची कत्तल कर शरीराची. आत्मा मरत नाही असं कृष्णाला म्हणायचंय का? परंतु हा जो युक्तिवाद आहे हा निरर्थक आहे. यात स्वतःच्याही मरणाकडे तितक्या शांतपणाने पाहायला भगवंत शिकवतात आहेत. म्हणजेच निर्घृण हत्येला प्रोत्साहन देतात आहेत या युद्धात असं म्हटलं समजा तर मग प्रशांत हौतात्म्य सुद्धा शांतपणाने स्वीकारावे ही शिकवण भगवंत देतात आहेत. हे तितकंच खरं आहे. प्रशांतचा अर्थ आहे सर्व बाजूंनी शांतता देणारं. हे हौतात्म्य सुद्धा युद्धामध्ये मेलेल्या हुतात्म्यांच्या मृत्यूही तितका शांतपणाने स्वीकारायला हवा. जितकं याकडे मरणाकडे शांतपणे बघायला हवंय तितकंच शांतपणाने जे हे प्रशांत हुतात्म्य आहे त्याचा सुद्धा स्वीकार करायला हवा. हे शिकवण भगवंत या श्लोकातून जणू काही देतात आहेत. पुढचा श्लोक महत्वाचा आहे, सगळ्यांनी ऐकलेला बरेचदा असेल. तो श्लोक पुढे बघूया. अध्याय 2 श्लोक 22 बघताय. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे माणूस वासांसी जीर्णानी जुनी वस्त्रे विहाय म्हणजे टाकून, यथाचा अर्थ आहे ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून नवानी गृह्णाती दुसरी नवीन वस्त्र घेतो. नरह अपराणी त्याचप्रमाणे मनुष्य, नरह म्हणजे मनुष्य दोन्हीकडे लावायचं त्या तिथे, त्याचप्रमाणे मनुष्य जुनी शरीरे टाकून शरीराणी विहाय, अपराणी शरीराणी विहाय जुनी शरीरे टाकून, जीर्णानी शरीराणी विहाय जुनी शरीरे टाकून, अपराणी दुसऱ्या नव्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. संयाती म्हणजे जातो, प्रवेश करतो या अर्थाने. हा श्लोक बहुतेकांना माहित आहे. हा दृष्टांत इथे दिलेला आहे की मनुष्य ज्याप्रमाणे जुन्या वस्त्रांना सोडून नवीन वस्त्र, वास म्हणजे कपडे, अनेक वचन वापरले म्हणून वासांसी म्हटलेलं आहे. जुनी वस्त्र टाकून नव्या वस्त्रांना ज्याप्रमाणे परिधान करतो. अपराणी गृह्णाती, अपराणी तिथे पण घ्यायचे आणि पुढे पण घ्यायचे. नवीन वस्त्रे दुसरी वस्त्र घेतो, परिधान करतो, त्याचप्रमाणे हा देही शरीराचा त्याग करून नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. अन्यानी नवानी देही संयाती. जुन्या शरीराला सोडणं म्हणजे मरण आणि नवीन शरीर धारण करण्याला जन्म असं म्हणतात. आपल्या कर्मानुसार अंतकालीन चिंतनानुसार नवनवीन शरीरांना हा देही प्राप्त करत जातो. वस्त्रे बदलण्याची क्रिया जशी आपण सहज करतो, त्यात फाटले म्हणून जुने टाकताना थोडं दुःख होतं किंवा वाईट वाटतं, पण नवीन वस्त्रामध्ये तो गुंतून जातो मनुष्य आणि मग तेच नवीन कपडे त्याला चांगले वाटू लागतात. तसं देह बदलण्याची क्रिया हा देही करत असतो. उदाहरणार्थ आपण देहामध्ये बदल होणाऱ्या विविध अवस्था सहज स्वीकारतो. कोणत्या विविध अवस्था देहात स्वीकारतो आपण? त्या बाल्यावस्था, यौवनावस्था, वृद्धावस्था. यात परिवर्तन होत असलं तरी ते आपण सगळं सहज स्वीकारतो. परंतु शरीराचा त्याग करताना दुःख होतं. हे शरीर सोडू नये असं वाटत जातं, कारण जगण्याची इच्छा असते ही दुर्दम्य असते आणि म्हणून मरताना दुःख होतं. आता शंका अशी येते की जसं वरच्या 2 ओळीत म्हटलंय जीर्ण वस्त्र आणि खाली म्हटलंय जीर्ण शरीर,
वस्त्राला ठीक आहे जीर्ण म्हटलं, जुनं झालंय, फाटलाय म्हणून, पण शरीर जीर्ण म्हटलेलं आहे. हा दृष्टांत शरीराला जीर्ण म्हणताना लागू होत नाही अशी शंका येऊ शकते. कारण कधी कधी शरीरे लहान मुलांची सुद्धा जातात, तरुणांची सुद्धा मरतात. केवळ म्हाताऱ्यांची जीर्ण शरीरे मरतात असं नाही. कारण अपमृत्यू झाला की लहान मुलं म्हणा, तरुण म्हणा, हे सुद्धा जातात. पण याचं उत्तर जाणकार असं देतात की शरीर तर आयुष्य समाप्त झाल्यावरच नष्ट होतं, आणि आयुष्य समाप्त होणं म्हणजे शरीराचं जीर्ण होणं. मग ते लहान असो की तरुण असो, वृद्धाचं असो, कुठलंही असो, आयुष्य समाप्ती म्हणजे ते जीर्ण शरीर झालं असं समजलं जातं, असं शास्त्रकार सांगतात. फक्त एक फरक असा आहे की जसं जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र बदलताना शरीर मात्र आपलं तेच राहतं, आपण फक्त वस्त्र बदलतो. कारण गृह्णाती शब्द आला इथे बघा, क्रियापद जे आलंय ते गृह्णाती म्हटलंय, म्हणजे घेतो, आपण ते ग्रहण करतो, म्हणजे नवीन वस्त्र मनुष्य घेतो. पण जीर्ण शरीर टाकून नवीन शरीरामध्ये हा देही प्रवेश करतो, नवीन शरीर तो घेतो. म्हणून यासाठी संयाती क्रियापद आलाय. संयाती आणि गृह्णाती हे दोन क्रियापद जी वापरली श्लोकामध्ये. गृह्णातीचा अर्थ आहे घेतो, परिधान करतो, आणि संयाती क्रियापदाचा अर्थ आहे सम उपसर्ग लागलाय, चांगल्या प्रकारे याती. याती म्हणजे जाणे, योग्य प्रकारे जाणे. हा देही आपला, हा आत्मा योग्य पद्धतीने दुसऱ्या शरीरामध्ये, जे शरीर त्याला पुन्हा शरीरात प्रवेश करायचा आहे त्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. एक देह सोडून, हे शरीर सोडून मृत्यूनंतर तो दुसऱ्या आत्म्याचा नाही, शरीराचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. जीर्णानी वस्त्राणी म्हटलंय म्हणजे अनेक वचन वापरलंय. कारण वस्त्र सुद्धा आपण जेव्हा घालतो तेव्हा अनेक असतात. बाह्य वस्त्र आहे, आंतरवस्त्र आहे, अधिक असे, म्हणून अनेक वचन वापरले. वस्त्राणी म्हटलंय. 3 वस्त्र जवळजवळ माणूस बदलत असतो, म्हणून वस्त्र नुसतं वस्त्र न म्हणता वस्त्राणी म्हटलंय. तसंच शरीराणी अनेक वचन वापरलंय. नुसतं शरीर म्हटलं नाहीये, तर शरीराणी का म्हटलंय, तर आपले सुद्धा अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश अशामध्ये आत्मा राहतो. असे पंचकोश आहेत आणि यामध्ये आत्मा राहतो. शरीराच्या आतील हे सगळे कोश आहेत. हे सगळं यासाठी वापरलेलं आहे. म्हणून इथे शरीराणी आणि वस्त्राणी अनेक वचनार्थ वापरलाय. आणि गृह्णाती आणि संयाती या क्रियापदांचा अर्थ सुद्धा नीट समजून घ्यायचा. हा अध्याय सांख्ययोग नावाचा आहे. म्हणजे सम्यक रीतीने जे समजलंय, ज्ञान झालंय, ते योग्य रीतीने समजावून देणे. कशाचं, तर मरणाची अपरिहार्यता जी आहे तो सिद्धांत या ठिकाणी मानलाय की आत्मा अमर आहे आणि शरीर हे नाशिवंत आहे. हा सिद्धांत या सांख्ययोगामध्ये योग्य प्रकारे सम्यक रीतीने समजावून दिलेला आहे. आत्मा शाश्वत आहे, मानव शरीराहून तो वेगळा आहे, अनेक शरीरे तो धारण करू शकतो. एक वेळ एका शरीराशी राहून जो उद्देश असतो तो पूर्ण झाला असेल तर मग शरीर सोडून नव्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. यातून हे स्पष्ट करायचंय की सांगायचे भगवंताला की अर्जुना, भीष्मादी धर्मशील पुरुषांचा देहाचा नाश या युद्धात जरी झाला तरी त्यांना नवीन अधिक सुखकर दिव्य देह प्राप्त होतील. दुर्योधनादी पापी लोक, पुण्य संचय विशेषतः नसला त्यांचा तरी सुद्धा, जे दुर्योधन इत्यादी लोक आहेत ते पापी आहेत, त्यांचा पुण्य संचय इतका नसेल तरी सुद्धा युद्धभूमीवर त्यांना मृत्यू येणार, म्हणजे खात्रीने त्यांना उत्तम गती मिळणारच आहे. स्वर्गप्राप्ती म्हणत असत त्या काळामध्ये की स्वर्गप्राप्ती होईल त्यांना, म्हणजेच उत्तम गती मिळेल. याप्रमाणे या युद्धामध्ये मरण्याने त्यांना लाभच होणार आहे. तेव्हा अर्जुना, हे जे धर्मयुद्ध आहे हे सर्वांसाठीच लाभदायक आहे, योग्यच आहे, म्हणून तू युद्धाला तयार हो. हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे भगवंत अर्जुनाला समजवतात आहे. आत्म्याचं अमरत्व या सगळ्या श्लोकांमधून आपण भगवंत समजावून देतात आहे अर्जुनाला. ते बघितलं आपण.